सांधेदुखी हा दर 6 पैकी एका व्यक्तीला व दर 3ऱ्या कुटुंबात आढळणारा म्हणजे एकूण 17% भारतीय लोकांना ग्रासून आहे. त्यामुळे हा देश गुडघेदुखी बाबतीत जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे. अर्थात कितीतरी वेदना. यातील बहुतांश दुखणे अर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस, रिव्ह्युमॅटॉइड अर्थरायटिसमुळे होते. वय, दुखापत आणि जीवनचर्या सुद्धा यात भर घालतात. ऑस्टिओआर्थरायटिस गुपचूप वाढतो, अगदी किरकोळ व सामान्य रूपात सुरू होत मध्यम दुखी आणि शेवटी असह्य वेदनेचे रूप घेतो. बहुतांश रोग्यांना त्यांचा आजार एक्स-रे आणि MRI द्वारे कळतो आणि मग सुरुवात होते व्यायाम, पेन किलर, स्टेरॉइड आणि अंततः शल्यक्रियेची. हे चक्र वेदनेला समूळ नष्ट करण्याऐवजी त्यावर तात्पुरतं झाकण घालतं. हे वेदनादायक, महाग आणि क्षणिक उपाय आहेत. तरी सुद्धा याला पुरेपूर बदलण्यास आज विज्ञान सज्ज आहे. रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट उपचारांमध्ये झालेल्या सुधारणा आता सिद्ध परिणाम देत आहेत. रिजनरेटिव्ह प्रक्रिया फक्त लक्षणातच सुधारणा करत नाही तर रोगही बरे करते. जे आधी कधीही न भरणारे जखम समजले जात होते ते आता रिजनरेशनमुळे भरणे शक्य आहे. सहज थेरपी एक अभिनव शस्त्रक्रिया आहे जी सोपी आणि प्रभावी आहे. यात 85% यश दिसून येते. हे ग्रेड 1, ग्रेड 2 व ग्रेड 3 साठी उपयोगी आहे. 15% पेक्षा कमी व्यंग, डिफॉर्मिटी असल्यास याचा उपयोग ग्रेड 4 साठी सुद्धा करता येतो. सहज थेरपी ही आधीपासून उपयोगात असलेल्या ऑटोलॉगस ग्राफ्टिंगचा विशेष प्रकार आहे. ही पेटेंटेड प्रक्रिया इडिपोसाइट्स आणि इडिपोज स्नायूंना बांधणाऱ्या कोलेजनला काढून स्ट्रॉमल बास्क्युलर फ्रॅक्शन सेल्स बनवते. रोग्याच्या शरीरातून या सेल्स प्राप्त करून पुन्हा सांध्यात ग्राफ्ट केल्या जातात, जिथे त्या रिजनरेशनसाठी मदत करतात. हे सांधे खालावत जाण्याला उलटून लावते. रिव्ह्युमॅटॉइड अर्थरायटिस व हिप अवास्क्युलर नेक्रोसिस मध्ये याचे परिणाम आशाजनक आहेत. मुझे आश्चर्य तब लगा जब 2 दिन बाद ही मेरे दर्द में बहुत आराम आ गया. मैं सोच भी नहीं सकता था कि इतना आश्चर्यजनक रूप से मेरे दर्द में कमी हो जाएगी. मैंने अपनी सोच बदली है, जोड़ नहीं. SVF एकाच सिटिंग व कमीत कमी चिरफाडमध्ये होणारी एक अभिनव शस्त्रक्रिया आहे, ज्याचे कोणतेही ज्ञात साईड इफेक्ट्स नाही. यात कोणतेही प्राणी उत्पाद किंवा टिश्यू कल्चर वापरले जात नाही. रोगी दुसऱ्याच दिवशी आपल्या घरी जाऊ शकतो. कोणतीही उघड शस्त्रक्रिया नाही, रिप्लेसमेंट नाही. काही वर्षात पुन्हा शस्त्रक्रियेची गरज नाही. सांधेदुखीवर हा अचूक उपाय आहे.